आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग. तर व्लॉग असणार आहे हा रेसिपी व्लॉग. तर आज मी बनवणार आहे तुमच्यासोबत एक छानशी रेसिपी. मी ही रेसिपी स्वतः फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. तर त्याचे काय, त्याच्याबद्दल कशी टेस्ट लागणार आहे किंवा कसं बनणार आहे किंवा काय बनणार आहे मला काहीच आयडिया नाही आहे. पण खूप दिवसांपासून मला बनवायचं होतं, माझं चाललेलं बनवायचं आणि कोइन्सिडन्सने आम्ही काल परवा फ्रूट्स गेलो होतो आणायला. तर मी 2-3 दिवसापूर्वी आम्ही गेलो होतो, तर तेव्हा मी ती गोष्ट घेऊन आले. आता ती काय गोष्ट मी तुम्हाला सांगते. तर मी बनवणार आहे आज आंब्याचा शिरा आणि फर्स्ट टाइम बनवणार आहे. मला पण काहीच आयडिया नाही की कसा बनणार आहे किंवा काय. तर बघूया आपण. मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते की कशा प्रकारे आपण बनवणार आहोत आणि कसा लागणार आहे. तर तो पण आपण रिव्ह्यू घेऊ. रिव्ह्यू ऑब्वियसली एक तर सॉफ्टी नाही तर रेहान, दोघांच्या रिव्ह्यू कोणाकडे मी घेऊ शकत नाही. कारण जेन्युइन रिव्ह्यू तर रेहानच देतो, खरं किंवा खोटं. हो नाहीतर नाही, तो ॲक्च्युली खरं सांगतो. त्याच्यामुळे मला त्याच्याकडनं रिव्ह्यू घ्यायला नक्कीच आवडतं. तर आपण त्याच्याकडनं रिव्ह्यू घेऊया. आणि चला, मी आज व्लॉग बनवते तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते की मी आज बनवणार आहे आंब्याचा शिरा. फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे. तर चला बघूया आपण. तर स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की कसा बनणार आहे आपला शिरा आणि काय काय रिव्ह्यू असणार आहेत का, कसे कसे एक्सप्रेशन्स देणार आहेत मला. तर चला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. सर्वात आधी मी इथे आंबे छान धुवून घेतले आणि आता त्याचे जे पल्प आहे तो काढायचा आहे मला. त्याच्यामुळे मी इथे त्याचे कट करून त्याला मिक्सरमध्ये छान फिरून घेणार आहे. तर मी तुम्हाला एक ट्रिक देते. जर आत्ताच्या सीझनमध्ये, म्हणजे अजून आंब्याचा सीझन आलेला नाही आहे, तर अक्षय तृतीयानंतर आंबे खायला सुरुवात करतात. तर आत्ताच्या सीझनमध्ये जे आंबे येतात ना ते घेऊ नका, कारण आम्ही पण तेच केलं, आणले आणि ते थोडेसे आंबट निघाले. तर आत्ताच्या सीझनमध्ये तुम्ही ते आंबे घेऊ नका. तर एक अक्षय तृतीयानंतर वगैरे अजून आंब्याचा सीझन यायचा आहे, तर तो आल्यानंतर तुम्ही आंबे नक्की ट्राय करा. आणि जर आंबे जर थोडेसे आंबट असतील तर हे रेसिपी नक्की ट्राय करा. तर बघा इथे मी आंबे छान असे त्याचं हे काढून घेतले पल्प आणि मिक्सरमध्ये थोडीशी साखर टाकणार आहे, कारण माझे आंबे थोडेसे आंबट होते. तर मी ते साखर टाकून छान मिक्सरमध्ये काढून त्याचा पल्प बनवला आहे. तर आता एक कढई गरम करत ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये तूप टाकणार आहे मी. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी छान रवा भाजून घेणार आहे. रवा भाजताना एवढा छान वास घरभर सुटला होता रव्याचा. गोड पदार्थ बनवताना वास येतो, शिऱ्याचा मोस्टली वास खूप छान येतो घरात बनवताना. तर इथे मी छान रवा तुपामध्ये भाजून घेतला. तूप तुम्ही जास्त घातलं तरी चालेल. तर इथे मी छान रवा भाजून घेतला आणि इथे मी बनवला होता बघा मँगोचा पल्प. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घेतले होते मी थोडेसे. आणि तर रवा छान भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे साखर. मी नॉर्मल जेव्हा शिरा बनवतो तो पण अशाच पद्धतीने बनवते, काही वेगळं बनवत नाही. तर त्याच्यामध्ये झाल्यानंतर मी ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे विसरले होते, तळून घ्यायचे विसरले होते. तर मी ते थोडंसं रव्यामध्येच टाकून ते तळून घेतले. मी जास्त ड्रायफ्रूट्स नाही वापरत, कारण सॉफ्टी खात नाही, सॉफ्टीला आवडत नाही ड्रायफ्रूट्स. तर मी ते छान असे ते भाजून घेतले आणि खूप बारीक केले, कारण ते दिसणार नाहीत असे, म्हणजे सॉफ्टी खाईल. तर सॉफ्टीसाठी हे सगळं चालू असतं. तर इथे छान मी असं भाजून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आता मी विलायची, जायफळची पावडर टाकली थोडीशी आणि ते पण छान मिक्स करून घेतलं सगळं. मिक्स केल्यावर आता त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण जो तो मँगो पल्प काढलेला आहे, तो मँगो पल्प टाकणार आहे. तर तो सगळा मी पल्प काढलेला तो टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि तो पल्प पण त्या रव्यासोबत मिक्स करून घ्यायचा. तर मी तो पल्प सगळा काढल्यावर मिक्स करून घेतला रव्यासोबत छान असं. बघू शकता तुम्ही असं छान. तुम्ही जास्त आंबे वापरले ना तर तो खूप जास्त फ्लेवर येईल, म्हणजे रवा थोडा कमी घ्यायचा आणि आंब्याचा पल्प जास्त घ्यायचा आणि त्यांनी तुम्हाला खूप जास्त छान फ्लेवर येईल. तर इथे मी माझ्याकडे एक ऑरेंज केशरी कलर होता, जो येल्लो केशरी कलर होता, तो मी पाणी गरम केलं आणि त्या गरम पाण्यामध्ये टाकून असं छान पाण्यामध्ये मिक्स करून ते रव्यामध्ये पाणी ओतलं. तुम्ही दूधही टाकू शकता.
तर इथे मी ते छान मिक्स करून घेतलं सगळं रव्यामध्ये पल्प, आणि ते आंब्याचे जे पल्पमध्ये असे थोडे थोडे राहिलेले ते खूप छान लागत होते टेस्टला. तर तुम्ही पण ते तसंच वाटा म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, जेणेकरून ते थोडंसं तोंडात येईल आणि टेस्ट लागेल. तर तुम्ही त्याच्यामध्ये नंतर शिरा तयार झालेला आहे बघा आपला, आणि तुम्ही त्याच्यामध्ये नंतर हे थोडेसे आंबे कट करून जरी टाकले तरी छान लागेल. तर बघा चला आता रिव्ह्यू बघूया आपण रेहानचा काय येतो. अच्छा